नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. दोडामार्ग तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकांना वाचवण्यात यश आलं. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात आज सकाळी 5:30 वाजता बेडशी पुलावर पुराच्या पाण्यात अचानक वाढ झाल्यानं कारमध्ये अडकलेल्या 2 युवकांसह जीप गाडीमध्ये अडकलेल्या युवकांना वाचवण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आलंय. हे दोन्ही युवक गाझियाबाद यूपी येथील आहेत, अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे. दंडगडच्या दिशेने जाणाऱ्या जीप गाडी चालकास या घटनेबाबत माहिती विचारली असता त्याने सांगितलं की ते त्यांच्या जीपमधून जात होते, तर समोर असलेल्या कार चालकाने त्यांची गाडी पुराच्या पाण्यात घातली व ते अडकले. ते बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी जीप पुराच्या पाण्यात घातली व कारमधील युवकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास त्यांनी मदत केली. तेवढ्यात पाण्याचा ओघ अचानक वाढल्यानं दोन्ही युवक हे पुराच्या पाण्यात अडकले व आमची ही गाडी पाण्यातच अडकली. दोडमार्ग तालुक्यातील बेडशी पुलावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या उत्तर प्रदेश गाझियाबाद येथील 2ही युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की आम्हाला पाण्याचा अंदाज न आल्यानं कार पुलावर घातल्यानंतर अचानक पाणी वाढले आणि त्यात आम्ही अडकून पडलो, असे ते कारमधील युवकांनी सांगितले. अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपच लढणार आणि जिंकणार असा दावा अमित साटम यांनी केलाय. विधानसभा निवडणुकांमध्ये अवघे 2 महिने शिल्लक राहिले असताना सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. तर आज अंधेरी पूर्व विधानसभेत भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि आमदार अमित साटम यांनी मोठी घोषणा केली आहे. अमित साटम यांच्या या घोषणेमुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडू शकते. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील तयारी सुरू करण्यात आली असून काल वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांचा पक्षप्रवेश करून अंधेरी पूर्व विधानसभेवर दावा केला. 24 तास उलटत नाही तोच आज अमित साटम यांनी महायुतीत अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपच लढणार, कमळाच्या चिन्हावर लढणार आणि जिंकणार अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळालाय. मात्र अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून अमित साटम यांनी केलेल्या दाव्यामुळे शिवसेना शिंदे गट व भाजप या दोन्ही पक्षात उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडू शकते. ही निवडणूक ही जलयुक्त शिवारची निवडणूक आहेच, ही अटल सेतूची निवडणूक आहेच, ही लाडकी बहीणची निवडणूक आहेच, ही कोस्टल रोडची निवडणूक आहेच, ही मेट्रोची निवडणूक आहेच. परंतु आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांना सुरक्षित करण्याची ही निवडणूक आहे. आचार्यजींनी ज्या घटनेचा उल्लेख केला, धारावीच्या ज्या घटनेचा उल्लेख केला, आपण तर सबका साथ सबका विकास मध्ये विश्वास ठेवणारे लोक आहोत. परंतु उरणची घटना 4 दिवसापूर्वीची, 2 दिवसापूर्वीची धारावीची घटना, या सगळ्या घटना त्याच फेक नरेटिव्हचा किंवा त्याच कन्सोलिडेशनचा एक भाग आहे. आणि त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रासह हिंदुस्थानच्या भोवती घोंगावणाऱ्या हिरव्या वादळाचा पराभव करण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळे आहे. आणि मला असं वाटतं की या वादळाला शमवण्याची सुरुवात ही अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातूनच झाली पाहिजे. आणि म्हणून अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा निवडणूक लढणार, निवडणूक जिंकणार. कमळाच्या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढून निवडणूक जिंकून अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून कमळाच्या चिन्हावर निवडून आलेला महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन बसणार. अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये उमेदवारांना
10,000पेक्षा जास्तचं लीड आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं त्याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे। याच्या आधी जी पोटनिवडणूक होती त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता। त्यानंतर संवेदनशीलता दाखवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने ती उमेदवारी पाठी घेतली होती आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी निवडणूक लढणार आहे। पूर्व विधानसभा क्षेत्राची निवडणूक लढेल कारण या आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता। अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक हे 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते आणि त्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल। उमेदवारी ठरवण्याचा अधिकार हा पार्लमेंटरी बोर्डाला असतो आणि त्यामुळे उमेदवारी ठरवणं किंवा उमेदवारी घोषित करणं हे माझ्या अखत्यारीमध्ये येत नाही। तयारी अनेक लोक करत असतात, दावाही अनेक लोक करत असतात, परंतु त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जिंकून येण्याची प्रोबॅबिलिटी, इलेक्टोरल मेरिट हे कोणाचं आहे याच्या आधारावरती निर्णय होत असतो। कारण महायुतीचे जास्तीत जास्त आमदार हे या ठिकाणी निवडून आले पाहिजे आणि महायुतीचं सरकार हे या ठिकाणी आलं पाहिजे महाराष्ट्राच्या भवितव्याकरता आणि त्यामुळे इलेक्टोरल मेरिट हे पाहून या ठिकाणी निर्णय होणार आहे। भारत माता की जय भवानी। मंच पर उपस्थित हम सभी भाजपा मुंबई के महामंत्री, अंधेरी पश्चिम के माननीय आमदार, उत्तर पश्चिम जिला के लोकशाहीमध्ये कोण राहणार हा लोकांचा अधिकार आहे, लोक कोणाला ठेवतील हे लवकरच कळेल असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केली आहे। त्याचबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर NPDA लावण्याची तयारी केली आहे। यासाठी स्वतःचा महाराष्ट्र कायदा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले। दुग्ध विभागाकडून NPDA लावला जाणार असून डेअरी विभागातील 200 अधिकारी यासाठी FDA मध्ये येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आपल्याला दिसून येणार आहे। दुसरा म्हणजे आमच्या या विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमचा FDA डिपार्टमेंटचा मीटिंग झालं होतं आणि त्या मीटिंगमध्ये जे दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे भेसळ आहे, दूधजन्य पदार्थ, त्याच्यावर कारवाई कडक करण्याच्या दृष्टिकोनातून MPDA लावण्याचा सुद्धा अशा प्रकारचा आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स सुद्धा इथे करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा विचार सुरू आहे। रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला तयार करायचा आहे। आपला स्वतःचा इंडिपेंडंट FDA डिपार्टमेंटचा महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून परवाच्या मीटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भक्कमपणामध्ये जे दुग्धजन्य जे पदार्थ आहेत ह्याच्यामध्ये आता भेसळ करणाऱ्या लोकांना आता फार मोठा कारवाई आमच्या विभागाच्या माध्यमातून होणार आहे। आणि मिशन 15 म्हणून आम्ही एक राज्यामध्ये आपण घडवत आहोत, ज्याच्या माध्यमातून जे ड्रग्स डिपार्टमेंट आणि फूड डिपार्टमेंटचा जे काही आपला अभियान आम्ही या राज्यामध्ये राबवत आहोत। कारण की फार मोठा आपण पाहतो की मलेरिया, आपला डिसेंट्री, डायरिया वगैरे सगळं फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसामध्ये होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठं अभियान आमचं सुरू झालेलं आहे या राज्यामध्ये आणि आपण कारवाई फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत आहोत। या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती देण्याकरता आपण इथे उपस्थित झालेलो आहोत। कशा पद्धतीचा हा कायदा तयार केला जाणार आहे किंवा काय काय नाही, कायदा म्हणजे आता MPDA लावायचा सध्या ते दूध आपला विकास जे दुग्ध विकास विभाग आहे त्याच्या माध्यमातून आपण MPDA लावायचा अशा प्रकारचा आदेश आपला माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही अधिकारी त्या जवळजवळ 200 अधिकारी आमच्या विभागामध्ये आपण घेत आहोत आणि त्यांना घेऊन
कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कारवाई करणार आहोत. 200 अधिकारी नवीन भरती किंवा दुसऱ्या विभागात? नाही, दुसऱ्या विभागाचे जे अधिकारी, डेअरी डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना आमच्या विभागामध्ये देणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा विभाग, पोलीस डिपार्टमेंट आणि आमचा विभाग असा तिन्ही विभाग मिळून फार मोठा कारवाई या पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याचं ते प्रकरण चिघळताना दिसतं आहे. काय नाही, ते ठीक आहे. आता ते पोलीस वगैरे कारवाई सुरू आहे, त्या दृष्टिकोनातून ते कारवाई होणार आहे. आणि मिटकरी साहेबांचं जे गाडी नुकसान केलं हे जरा चुकीचं आहे. कुठेतरी आपण कायदा हातामध्ये घेतला नाही पाहिजे. आज उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं, एकतर मी राहीन नाही तर तुम्ही राहाल, देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांचा हा वक्तव्य होता. राजकारणामध्ये असे टोकाचे वक्तव्य, एकतर मी राहील नाही तर तुम्ही राहाल, किती योग्य? नाही, असं हे लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही राहणार, मी राहणार हे लोकांकडे अधिकार आहे आणि लोक कोणाला ठेवतील, काय ठेवतील, आता लवकरच 3 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल. आणि महायुतीचं सरकार पुन्हा येणार आहे. 200च्या वर सीट आमचे निवडून येतील, हे तुम्हाला खास करून मी सांगू इच्छितो.